मुळे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील संपूर्ण कोचिंग क्लासेसचं क्षेत्र बदनाम होत आहे आणि म्हणून ज्या लोकांनी हे कृत्य केलंय त्या लोकांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि जे कोचिंग क्लासेसचं पवित्र क्षेत्र आहे त्या क्षेत्राला समाजाने आणि शासनाने समजून घेणं आवश्यक आहे। आणि दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी बिचारे मेहनत करून एवढा अभ्यास करून पैसे खर्च करून त्या ठिकाणी ते सगळं मार्क मिळवतात आणि मेहनत करतात, त्यांची मेहनत अशा प्रकारांमुळे वाया जाते। या घटनेमुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रावरचा विश्वास आता पालकांचा उडायला लागलेला आहे। सगळ्या परीक्षांबद्दल शंका घ्यायला पालकांना जागा झालेली आहे आणि म्हणून शासनाने ज्यांनी पेपर फोडले त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केलीच पाहिजे। शिवाय यापुढे असे पेपर फुटणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। NTA जमत नसेल तर NTA शिवाय दुसऱ्या संस्था स्थापन केल्या पाहिजे। JEEचा पेपर कधीच फुटत नाही। आता एक सकारात्मक बाजू अशी म्हणावी लागेल की देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी पेन आणि पेपरचा वापर न करता पुढची नीट घेणार आहे पुढच्या वर्षीची असं सांगितलंय। हे एक नीट पेपर फुटीमधली सकारात्मक बाजू म्हणावी लागेल। यापूर्वीच गव्हर्नमेंटनी पेन आणि पेपरचा वापर न करता ऑनलाईन नीटच्या परीक्षा घ्यायला पाहिजे होत्या जशा JEEच्या होतात। आतापर्यंत कुठेतरी पाणी मुरत होतं असं आता आपल्या लक्षात येतंय आणि जे लोक गुंतले आहे याच्यामध्ये काही समोर येणारे 2-4 लोकच गुंतलेले असू शकत नाही, खूप मोठी चेन असू शकते आणि यावर्षीच पेपर फुटला हे निदर्शनास आलं। अनेकदा पालक कोर्टात जातात, अनेकदा विद्यार्थी कोर्टात जातात। गेल्या 10-15 वर्षापासून असं एकही वर्ष नाही गेलं ज्या वर्षी पालक आणि विद्यार्थी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले नाही आणि नीटचा प्रवेश लोंबकळत राहिला नाही। दरवर्षी असंच होत आहे म्हणून शासनाने काहीतरी याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि विद्यार्थी आणि पालकांच्या हा जो जीवाशी खेळ लावलाय तो थांबला।